महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. रॉयल्टी नसतानाही वाळूने भरलेली वाहने सोडण्याचा प्रकार, आर्थिक हित जोपासणाऱ्या त्या महसूल अधिकाऱ्याच्या कारनाम्याबाबत शहरात खमंग चर्चा. तो महसूल अधिकारी कोण? शोध घेण्याचे महसूल प्रशासनापुढे आव्हान. शहादा येथील एका महसूल अधिकाऱ्याची मनमानी वाढत चालल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून काही दिवसापूर्वी विनाक्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रॉला सोडून देण्याच्या बदल्यात त्या महसूल अधिकाऱ्याने मोठे आर्थिक हित साध्य केल्याच्या चर्चेने जोर धरला असून शहरात खमंग चर्चा सुरू आहे. याशिवाय त्या महसूल अधिकाऱ्याकडून सेतू चालकांकडून त्याच्या कार्यालयात एसी बसवून देण्याची दमबाजी करण्यात आल्याच्या चर्चेने अधिकच उधाण आले आहे. त्यामुळे जनतेशी नाळ असलेल्या महसूल विभागाला अडचणीत आणू पाहणारा हा महसूल अधिकारी कोण, याबाबत महसूल प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. सध्या वाळू ठेका बंद असल्यामुळे अधिकृतरित्या रॉयल्टीशिवाय वाळू विक्री केली जात नसल्याचा फायदा घेत या महसूल अधिकाऱ्याकडून अवैध वाळू विक्रेत्यांना आर्थिक हित साध्य करण्याच्या हेतूने कारवाई न करता वाळूने भरलेली वाहने सोडून देत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. महसूल विभागातही या चर्चेने जोर धरला असल्यामुळे महसूल प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता त्या संबंधित महसूल अधिकाऱ्याची गोपनीय चौकशी करून कारवाई करणे उचित ठरेल. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.